माझ्याजवळ अजूनही पत्र आहे बाळासाहेब ठाकरे साहेबांना आम्ही माननीय बाळासाहेबांना आम्ही पत्र लिहिलं होतं का कर्जमाफी करावं आणि काही मुद्दे तेव्हा कापसाच्या भावासंदर्भात आम्ही हा राजीनामा दिला होता। आता पुन्हा शेतकऱ्याच्या मुद्दे आणि दिव्यांगाचे मुद्दे घेऊन शिवसेनेचा धनुष्यबाण घेऊन हा धनुष्यबाण माझ्या शेतकरी मजूर माझ्या वंचित घटकांच्या दिव्यांग बांधवासाठी कसा कामी येईल तो उचलण्याचा प्रयत्न करू। शिंदेंनी नेमका काय शब्द दिलेला आहे विधान परिषदेसोबत इतरही मंत्रीपद मला राज्यमंत्रीपदाची मंत्री गिंत्री पदाचा काही मी कसं आहे मला मागाची सवय नाही। मागितलं असतं तर मागं गुवाहाटीला गेल्यानंतर मागितलं असतं ना, पण आम्ही दिव्यांग मंत्रालयासाठी भाडत बसलोय। आम्ही लोकमंत्र्यासाठी फिल्डिंग लावत होते पदासाठी आणि मी दिव्यांग मंत्रालयासाठी भांडत होतो। हाच फरक बच्चू कडूचा आहे ते समजून घ्या। बच्चू पण आपल्या शिवसेनेत नाराजी देखील आहे। इच्छुक लोक जे होते आता बच्चू कडू हे बाहेरून आलेले आहेत, मग त्यांना संधी मिळते, मग आम्ही इतके वर्ष इथे इच्छुक आहोत त्यांचं काय असा सवाल देखील उपस्थित होतोय। तर मला असं वाटतं मला तर कोणी फोनही केला नाही, टीव्हीवर कोणाचे मी अशा प्रकारचे अभिप्राय तुमचा आहे तुमचे सूत्र आहे। खरं सांगू काय सूत्रांना मला एक सांगा, मला हे ध्यानीमानी नव्हतंय, काहीच माहित नव्हतंय। मी तर संत्रालय पाणी देऊन राहिलो होतोय, पण तुमच्या बातम्या आल्या, सूत्रानं सांगितलं, सूत्रानं कॉल केला, सूत्रानं अरे म्हटलं काहीतरी आहे वाटतंय। मग मला बऱ्याच लोक सांगतात मुंबईला मीडिया हे इथपर्यंत आणण्याचं काम मी सगळं श्रेय मीडियाला देतो। माझ्या विधान परिषद माझ्या कानावरही नव्हती, पण हे कानावर टाकण्याचं काम मीडियानं केलं। काल रात्री पण 24 तासात काय घडलं? कालच्या तुमच्या प्रेसमध्ये तुमची भूमिका ही वेगळी होती। 24 तासात काय 24 घडलं? तासात हमी भावावर चर्चा झाली, शेतकऱ्यांच्या पेरणी ते कापणीपर्यंतच्या विषयावर चर्चा झाली, आदिवासींच्या संदर्भात चर्चा झाली, दिव्यांगाच्या संदर्भात चर्चा झाली आणि त्यांनी सगळं सहमत दर्शवलं। माझं काय म्हणणं आहे का ज्याच्यासाठी आम्ही मंत्री होतो, ज्याच्यासाठी आम्ही मुख्यमंत्री होतो किंवा ज्यासाठी आम्ही आमदारकी घेतो आहे ते जर होत असेल तर गरज काय? विरोधात राहून काम होत नाही। होतं ना काम। पण संघटना तुम्ही सांगतोय संघटना चालवणं, तुम्ही सांगता तुमचं मीडिया चालवणं कठीण आहे का नाही? बरोबर आहे का नाही? संघटना या काळात चालवणं फार कठीण आहे, त्यामुळे समजून चुकलं।